ठाण्यातून एक मोठी बातमी। ठाण्यामध्ये गणेश नाईक आणि शिवसेनेमध्ये संघर्ष पेटलाय। भाजप नेते आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारावर शिवसेनेने आक्षेप घेतलाय। वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबारामुळे अधिकारी एकाच ठिकाणी खोळंबल्याने जनतेच्या कामाला उशीर होत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। तर शिवसेनेच्या किशोर पाटकर यांनी गणेश नाईकांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे। ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत त्या जिल्ह्यात जनता दरबार कसं काय घेऊ शकतात असा आक्षेप याचिकेत घेण्यात आलाय। येत्या पालिका निवडणुकीमध्ये हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनय, ठाण्यामध्ये जनता दरबार गणेश नाईक यांनी घेतला होता आणि एक प्रकारे आता शिवसेनेमध्ये आणि गणेश नाईक यांच्यातला हा संघर्ष वाढत चाललाय, काय अपडेट? प्राजक्त, आपण पाहिलंय की गणेश नाईक हे वनमंत्री झाल्यापासूनच त्यांनी प्रत्येक संधी जी आहे जी एकनाथ शिंदेच्या विरोधातली ती संधी सोडली नाही। त्यांनी त्यांच्यावर आरोपाच्या फैरीत झाडत आहेत। कारण एक वेळ पाहिली की जरी आज एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला असला तरी एकेकाळी गणेश नाईकांचं देखील या ठाणे जिल्ह्यावरती वर्चस्व होतं। मात्र काही काळ गेल्यानंतर हा वर्चस्व ढासळत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हा आपला बालेकिल्ला केला होता आणि त्यांचं वर्चस्व आज अनेक वर्ष या ठाणे जिल्ह्यावरती पुन्हा गणेश नाईकांना हे वर्चस्व अबाधित करायचे आणि ते पुन्हा वर्चस्व मिळवायचं। यासाठी गणेश नाईकांनी कदाचित या पद्धतीने एकनाथ शिंदेवरती जे आरोपांच्या फैरी झाडत पुन्हा एकदा कुठेतरी ठाण्यावरती जम बसवण्यासाठी त्यांनी ठाणे आणि ठाण्यामध्ये देखील पालघरचे पालकमंत्री असताना की ठाण्यामध्ये त्यांनी जनता दरबार घेतलं आणि त्यांनी एका पाठोपाठ एकनाथ शिंदेवरती आरोप करत गेले। मात्र त्या आरोपांवरती एकनाथ शिंदे यांनी अजूनपर्यंत शब्द देखील काढला नव्हता। मात्र एकनाथ शिंदेचे जे शिलेदार आहेत, नरेश म्हस्के असतील, किशोर पाटकर असतील, विजय चौगुले असतील, अशा अनेक शिलेदारांनी गणेश नाईकांना उत्तर दिलं। मात्र गणेश नाईकांच्या एका पाठोपाठ आरोप आल्यानंतर मात्र आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की आता आम्ही शांत बसणार नाही, आता तुम्हाला आम्ही थेट उत्तर देऊ, तुमचे देखील आम्ही प्रकरण बाहेर काढू असं म्हटलं गेलं होतं। आणि त्यानंतर यापूर्वी आपण पाहिलं प्राजक्ता तर म्हणजे पडद्या मागून एकमेकांवरती आरोप केले जात होते किंवा त्यांची एकमेकांची प्रकरणं काढली जात होती, कटकारस्थान केले जात होते या दोन्ही गटाकडून। मात्र पहिल्यांदा असं घडलंय की शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत किशोर पाटकर यांनी गणेश नाईकांना थेट स्वतः मैदानात उतरून त्यांच्यावरती आता जे त्यांचे म्हणजे जनता दरबार त्याच्या विरोधात आता डायरेक्ट न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत। यावरून आता एक स्पष्ट झालेलं आहे की आतापर्यंत पडद्या आडून जे काही दोन्ही गट एकमेकांवरती आरोप करत होते किंवा काही कटकारस्थान करत होते ते मात्र आता समोर करायला सुरुवात झाली। यावरती आता गणेश नाईकांच्या गटाकडून स्वतः त्यांच्या कुटुंबातला कोण समोर येतोय का हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे। परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जर ही परिस्थिती निवडणुकीच्या पूर्वीच हा जो संघर्ष आता पेटलेला आहे तो निवडणुकीच्या काळापर्यंत किती शिगेला पोहोचणार हे पाहणं देखील गरजेचं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळामुळे ठाण्याकडे आता सगळ्याच राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हा संघर्ष अधिक पेटणार आहे आणि तो शिगेला पोहोचण्याची शक्यता असते। विनय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।